नमस्कार मित्रांनो. पारू 22 ऑगस्ट भागामध्ये पारू आदित्य आणि प्रीतूला राखी बांधण्यासाठी जात असते. सावित्री म्हणते, देवा, पारूची काय परीक्षा बघतोय. आदित्य बाबा आणि पारू नवरा बायको येत. राखी बांधली ना खूप मोठा अनर्थ होईल. आदित्य मनात म्हणतो, सगळ्यांनी राख्या बांधल्या, पण पारू राखी बांधणार म्हटल्यावर मला असं का होतंय, असं का वाटतंय तिने राखी बांधू नये. तेवढ्यात सावित्री आत जाते आणि बघते तर काय, साखरेची बरणी भरलेली असते, पण मिठाची बरणी अर्धी झालेली असते. ती म्हणते, अरे देवा, मॅडमने साखरेऐवजी मीठच टाकलं बहुतेक. ती पळतच पुढे जाते आणि म्हणते, मॅडम, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आयला म्हणते, सावित्री, काय झालं. सावित्री म्हणते, मॅडम, खोबऱ्याच्या वड्यामध्ये तुम्ही साखरेऐवजी मीठ घातलं आहे. आयला म्हणते, मी माझ्याच विचारात होते. आता दिशा आणि दामिनी हळूच हसायला लागतात. श्रीकांत म्हणतो, बघू, मी टेस्ट करून बघतो. दामिनी म्हणते, दादा, देवाचा नैवेद्य असा उष्टा करायचा नसतो. आयला म्हणते, दामिनी, देवाला मिठाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा टेस्ट केलेला बरा ना. आता श्रीकांत खाऊन बघतो आणि त्याला ठसका लागतो. तो म्हणतो, आईल्या, हा खूप खारट आहे. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, मॅडम, प्रसादाला उशीर होतोय. आयला म्हणते, सावित्री, आता खोबऱ्याच्या वड्या काय होणार नाही, आपण शिरा करूया. अचानक पारूकडे बघत म्हणते, पारू, खोबऱ्याच्या वड्या करायला किती वेळ लागणार. पारू म्हणते, 20 मिनटं. आयला म्हणते, चल लवकर. दिशा म्हणते, पारू, तू कशाला जातेस, राखी बांधायची ना. आदित्य म्हणतो, राहू दे. पारू, तुला आईने बोलवलं ना, जा तू. आता मात्र दिशा आणि दामिनीचा खूप मूड जातो. आता पारू झटपट मस्त खोबऱ्याच्या वड्या बनवते. आईला तिचं भरभरून कौतुक करते. पारू म्हणते, दिव्याई, ते वाट बघत असतील, लवकर द्या प्रसाद. आईला म्हणते, हो देत्या, आणि निघून जाते. तेवढ्यात सावित्री येते आणि पारूची मस्करी करत म्हणते, सासू सुनांनी मस्त प्रसाद केलाय. तुला खरं सांगू पारू, मला खूप भीती वाटली होती. आता दोघी बोलत असतात. तेवढ्यात दामिनी म्हणते, काय ग, काय खुसूरफुसूर करता, काहीतरी प्लॅन चाललाय ना. पारू म्हणते, मला गणी आणि बाला जेवण द्यायचंय, मी जाते. सावित्री म्हणते, मला पण काम आहे. त्या दोघी निघून जातात. आता दामिनी कढईतली खोबऱ्याची वडी खात म्हणते, वाव, मस्त झाली आहे. बघितलं ना, सगळेजण मला किती घाबरतात. मी दामिनी किर्लोस्कर आहे, दामिनी किर्लोस्कर. दिशाची बेडरूममध्ये फेकाफेक चालू असते. तेवढ्यात दामिनी जाते आणि म्हणते, दिशा, अगं काय झालंय. दिशा म्हणते, एवढी पण अक्कल नाही, नॉक करून यायचं. दामिनी म्हणते, दिशा, माझ्याच घरात मीच नॉक करून यायचं. दिशा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, माझी पर्स हरवली आहे. दामिनी बोलते, त्यात काय एवढं, पैसे तर असतील. दिशा मनात म्हणते, पैशाचं जाऊ दे, त्यात माझे फोटो आहे, ते कुणाच्या हाती सापडले ना, मी संपले. आता दामिनी विचार करते, कुणी घेतली असेल बरं पर्स, आणि एकदम म्हणते, गणी, तो गणीच आला होता, नक्की त्यांनीच चोरली असेल. दिशा म्हणते, चल पटकन. गणी बाहेर खेळत असतो. दिशा त्याला पकडून म्हणते, काय रे चोरट्या, माझी पर्स चोरली ना. तेवढ्यात मारुती म्हणतो, अहो मॅडम, हे काय बोलता, तो कशाला चोरेल पर्स. दामिनी म्हणते, मारुती, भिकारडे कुठले, आता तुम्ही आमच्या घरी चोरी करणार. त्या दोघी खूप बोलत असतात. तेवढ्यात पारू म्हणते, मॅडम. तिचा आवाज ऐकून दोघी पण शांत होतात. पारू जवळ येऊन म्हणते, माझा गणी असं कधी बी करणार नाही. दिशा म्हणते, तुम्ही सगळे भिकारडे आहात, भिकारडे, चोरटे कुठले. ए लिलीपूट, पटकन बोल, माझी पर्स कुठे आहे. दामिनी आंटी, जा आणि यांचं घर चेक करा. मारुती म्हणतो, मॅडम, पण दामिनी काय ऐकत नाही. घरातून एक नवीन पर्स घेऊन येते आणि म्हणते, दिशा, ही बघ महागडी पर्स, ह्या भिकारड्याकडून कुठून येणार. काय ग पारू, कुठून आली ही पर्स. पारू म्हणते, मला गणीने दिली. दिशा म्हणते, माझ्या पर्समधून पैसे काढले आणि स्वतःच्या बहिणीला रक्षाबंधनला एवढी महागडी पर्स आणली. चोरात तुम्ही सगळे, चोरटे कुठले. पारू म्हणते, गणी, तू पर्स आणण्यासाठी बाकडून पैसे घेतले ना. गणी काहीच बोलत नाही. पारू म्हणते, बा, तू दिलेस ना पैसे. मारुती म्हणतो, नाही, त्याने माझ्याकडून नाही घेतले, मागितले असते तर दिले असते. पण काय रे गणी, हात उघडत म्हणतो, खरं सांग, कुठून आणलेस पैसे. दिशा म्हणते, बघितलं, चोरटा कुठला. मी एक काम करते, पोलिसांना बोलवते आणि तुम्हाला त्यांच्या ताब्यातच देते. त्यांचे फटके पडले ना, मग पटापट बोलतील. आता दोघी पण भिकारडे आणि चोरटे बोलत असतात. तेवढ्यात प्रीतू ओरडतो,
दिशा, आणि काय तुम्ही दोघी इथं काय करताय? दामिनी म्हणते, बघा आले मालक. आणि सांगायला लागते, ह्या गणिनीना दिशेची पर्स चोरली. प्रीतू म्हणतो, प्रिया मॅडम या जरा. आता प्रिया दिशेची पर्स घेऊन येते आणि तिला देते. दोघी तोंडावर पडल्यामुळे त्यांची बोलतीच बंद होते. आता दिशा पर्स बघायला लागते आणि म्हणते, फोटो आहे की नाही बघते. प्रीतू म्हणतो, दिशा ही तुझ्या बेडखाली पडलेली होती, मला ती दिसली आणि मी घेऊन आलो. पण काळजी करू नको, ती मी साधी उघडूनसुद्धा बघितली नाही. दिशा मनात म्हणते, फोटो असले ना तर कल्टी मारते, उगाचच हे प्रकरण अजून वाढायला नको. आणि म्हणते, प्रीत अरे तसं नाही रे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. जायला लागते पण प्रिया हात आडवा लावते आणि म्हणते, दिशा मॅडम खूप मोठी चूक केली तुम्ही असं नाही जाऊ शकत. गणीची माफी मागा आणि सगळ्यांची. दिशा म्हणते, ए डोकर पडलीस का? मी मालकीन आणि या पोडतूस नोकरांची माफी मागणार. प्रिया म्हणते, तुम्ही चूक केली, माफी तर मागावी लागणार. मारुती म्हणते, प्रिया मॅडम जाऊ द्या ना, ते आमच्या मालकीनेत, त्या आमच्यासारख्या नोकरांची कशी माफी मागणार. दिशा म्हणते, कळलं ना तुला, ते नोकर आहेत, चल हो बाजूला. मारुती म्हणतो, गणी आता सांग पैसे कुठून आणले? गणी म्हणतो, तायडीला ही पर्स लय आवडली होती, पण ती महाग होती, पण तिची नजर काय हटाना, मग मला लय वाईट वाटलं. पण तिने त्या पैशामध्ये मला शर्ट घेतला. तायडी नेहमी दुसऱ्याचा विचार करते, म्हणून मी ठरवलं ती पर्स तायडीला द्यायची म्हणजे द्यायची. मग मी त्याच्यासाठी एका दुकानात काम केलं. पारू म्हणते, गणी म्हणजे तुझ्या पाठीला म्हणून लागलं होतं? गणी बोलत असतो, सगळ्यांना खूप वाईट वाटतं. प्रीतू रडायला लागतो. प्रिया म्हणते, प्रीतम सर. प्रीतम म्हणतो, नेहमी वाटायचं आपल्याला एक बहीण असावी, पण खरं सांगू का, मी एवढा चांगला भाऊ नसतो बनू शकलो. तो निघून जातो. प्रिया मनात विचार करते, प्रीतम सर मला काय झालं तेच कळाना, पण माझं मन आता तुमच्याकडं ओढायला लागलंय. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.